दादा आले कुठून? दादा आले कुठून? आपले पुणे जिल्हा, पुरंदर तालुका, सासवड, दिवेगाव या ठिकाणावर हॉटेल राजयोग, त्यातून डायरेक्ट श्रीनगर वरून बालतान मार्गे डायरेक्ट बाबाच्या दर्शनासाठी आलेलो आहे. म्हणजे 100%पैकी 60 ते 65% लोक हे पूर्ण महाराष्ट्रातले, जे तो भेटतो डायरेक्ट महाराष्ट्राचं नाव घेतो. तर दादा तुम्ही पण येऊ शकता. येण्यासाठी टोटल 14 किलोमीटर आहे, त्यातले 10 किलोमीटर आहे एकदम खडतर उभे आहेत. ते खडतर जास्त प्रवास करावा लागतो. राहिलेले 4 किलोमीटर हे एकदम सुरळीत आहेत. तर तुम्ही पण येऊ शकता. लोकांनी वेळ काढून बाबांच्या यात्रेसाठी अवश्य यावं. फक्त बाबांची 35 ते 45 दिवस यात्रा असते. याच कालावधीमध्ये हे बाबांचं दर्शन होतं. आणि त्यातला मी एक नशिबाने किंवा मी जे बाबांच्या दर्शनासाठी आलोय अमरनाथ इथे, येताना जास्त काही मटेरियल आणू नका. दादा इकडे येताना जास्त काही मटेरियल, ट्रॅक पॅन्ट 2-3, टी शर्ट 2-3, पाण्याची बॉटल, बाकी सगळं इथं फ्री मध्ये मिळतं. सुपारी पासून बडीशेप पासून जेवणाचे वेगवेगळे पदार्थ, सकाळचे अल्पोपहार पदार्थ 10 वाजेपर्यंत, जे घरी खात नाही ते सुद्धा पदार्थ इथं भंडारामध्ये फ्री देतात. तर जेवणाचं काही येताना घेऊन येऊ नका. जास्त मटेरियलची आणण्याची गरज बिलकुल नाही. आता प्रवास हा टोटल 14 ते 15 किलोमीटरचा आहे. एकदम असा घाट खडतड, त्यामुळे खूप असा ताण निर्माण होतो. आणि जी मजा घोड्यावर बसून जेवढी मजा नाही ना तेवढी चालत येण्यामध्ये मजा आहे. का सांगतो तेही सांगतो. तुमच्या मनाची जर मनशक्ती असेल तुमची चढण्याची, तर कुठला कसला डोंगर असू द्या आपण चढू शकतो. दर्शन झाल्यानंतर थकवाच दूर झालेला आहे. जय हिंद. येण्यासाठी सकाळी आम्ही 4:30, 5च्या दरम्यान निघालो होतो. 12-1च्या सुमारास इथं पोहोचलेलो आहे. जवळजवळ 7 तास लागले थांबत उठत बसत. जर एक गोष्ट सांगतो, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. येण्यासाठी घोड्याचा पण प्रवास आहे, पालखी आहे, नाहीतर आपला पायी यात्रा, असे 3 प्रवास आहेत. थोडं बाबांसंदर्भात माहिती देतो तुम्हाला. आता बाबांच्या समोर एक नदी चालली आहे. नदीच्याच पलीकडे हा पर्वत आहे. तिकडे हा पर्वत जो आहे ना, हा शेषनाग पर्वत म्हणून नाव आहे या पर्वत. आणि या शेषनाग सारखे त्याचे 7 त्याला नागपणे आहेत त्याला, जे ते बाबा मंदिराच्या समोर गोपेच्या समोर उभं राहिल्यानंतर मग दिसतात ते असे ते गोपा. आणि दुसरी गोष्ट, अजूनही बाबा इथे वावर करतात. यासाठी कुणाला पांढरा कबूतर दिसला तर म्हणायचं बाबा हे स्वतः तुम्हाला बाबाने दर्शन दिले. ज्या वेळेस मंदिरात आपण दर्शनासाठी जातो, आता तर बाबा अदृश्य झालेले आहे. म्हणजेच बर्फाची जी पिंड आहे ती वितळलेली आहे पूर्णपणे. पण असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की तिथे जर पांढरा कबूतर दिसला तर साक्षात बाबांचं दर्शन होतं. तर आम्हाला पण दिसलेला आहे. तर क्वचित ठिकाणी हा दिसतो, कधी नाही दिसत. तर तुम्ही पण येऊ शकता, एकदा येऊन पहा.